न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। देवळाणेतील शेतकऱ्यावर ॲसिड हल्ला, 2 आरोपी जेरबंद। पोलीस मित्रच निघाला ॲसिड हल्ल्याचा मास्टरमाइंड। देवळाणे तालुका येवला येथे शेतकरी भाऊसाहेब बोर्डे यांच्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात 2 आरोपींना अटक केली आहे। 8 मेच्या रात्री भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांची पत्नी शेतातील घराजवळ झोपलेले असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर ॲसिड फेकून गंभीर जखमी केले होते। या घटनेनंतर येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या। स्थानिक गुन्हे शाखा आणि येवला पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांना गावातील बांगरेव मोरे याच्यावर संशय आला। विशेष म्हणजे आरोपी स्वतः पोलीस मित्र म्हणून तपासात सहभागी होत पोलिसांची दिशाभूल करत होता। मात्र सखोल चौकशीत त्याने साथीदार सतीन कोटेकर सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली। शेतीच्या बांधाच्या जुन्या वादातून आणि कांदा उत्पादनाच्या कारणावरून मनात राग धरून हा हल्ला करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे। आरोपींनी शेतातील तण जाळण्यासाठी आणलेले ॲसिड वापरून हा हल्ला केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी बांगडेव मोरे आणि सतीन कोटेकर या दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत। येवला तालुक्यामध्ये देवळाणे नावाचं गाव आहे। त्या देवळाणे नावाच्या गावामध्ये जे आहे ते येवल्यापासून अप्रॉक्सिमेटली 18 किलोमीटर दूर आहे आणि अशा प्रकारच्या गावामध्ये अबंडंट प्लेस म्हणजे थोडंसं निर्मनुष्य वस्तीमध्ये जी आपली वस्ती करून लोक राहतात शेतांमध्ये, अशा प्रकारच्या एका घरामध्ये एक कपल जे आहे ते जोडपं वरती टेरेसवरती झोपलेलं असताना रात्री अचानक येऊन त्यांच्या अंगावरती ॲसिड सारखा जे आहे ते ॲसिड त्यांच्या अंगावरती टाकण्यात आला आणि चेहऱ्यावरती टाकण्यात आलं। त्याच्यामुळे त्यांचा जो चेहरा आहे तो चेहरा पूर्णपणे भाजलेला होता आणि महिलेच्या चेहऱ्यावर फक्त काही थोडेसे डाग होते, परंतु हात जो आहे तो पुरुष आणि याचा हातावरती भरपूर इंजुरी होती। तर त्याप्रमाणे आम्ही तो गुन्हा जो आहे तो गुन्हा त्या ठिकाणी परवा दिवशी जो आहे तो गुन्हा रात्री दाखल केला, शनिवारच्या रात्री। तर त्याप्रमाणे तो योग्य गुन्हा दाखल केल्यानंतर त्यामध्ये तपास केला। आता हा जो तपास आहे हा तपास बेसिकली योग्य तांत्रिक विश्लेषण असेल, त्याचबरोबर ज्या काही संशयित व्यक्ती आहेत आजूबाजूच्या अशा प्रकारच्या संशयित व्यक्ती घटनेचं स्वरूप बघता तात्काळ जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी भेट दिली आणि घटनेच्या स्वरूपावरून ह्या प्रकारचा तपास केला। या तपासामध्ये जे आहे ते त्याच भागामधील एक चांगदेव मोरे आणि सचिन कोटमे 40 वर्ष आणि 20 वर्ष हे दोघे जे आहेत ते काका आणि पुतणे अशा याच्यामध्ये आम्हाला आरोपी निष्पन्न झालेले आहेत। गुन्हा त्यांचा कबूल झालेला आहे। हा फक्त गुन्हा जो आहे तो ह्या गुन्ह्याचा मोटिव्ह जर आपण बघितला तर मोटिव्ह जो आहे तो आपापसातली ईर्ष्या, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते पूर्वीचा बांधावरचा वाद आणि अशा प्रकारच्या ईर्ष्येमधून त्यांचं जे पीक घ्यायचं त्या पिकाची ईर्ष्या जी काय असेल, कोणाचं जास्त पीक होतं कोणाचं कमी होतं, अशा प्रकारच्या ईर्ष्येतून हा गुन्हा या ठिकाणी घडलेला आहे। आणि तो गुन्हा जो आहे तो लोकल पोलीस स्टेशन इन्चार्ज, त्यानंतर SDPO, स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी, पोलीस निरीक्षक, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे टीम आणि याच्यामध्ये जे आहे ते आमचे अपर पोलीस अधीक्षक वगैरे सगळ्यांनी अशा प्रकारचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे आणि 2च दिवसामध्ये हा गुन्हा जो आहे तो आम्ही उघडकीला आणला।